माहित आहे? साला एवढा बदमाश पंतप्रधान आतापर्यंत या भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासात आजपर्यंत आम्ही पाहिला नाही। हे चोट्ट म्हणते का या देशाच्या सुरक्षतेसाठी पैसे नाही आहे म्हणते। म्हणजे टॅक्स मधून तर गल्लुऱ्या खाऊनच राहिले, जिथं तिथं टॅक्स लावला आहे। आणि यानं आमच्या बेरोजगार पोट्यासाठी अग्निवीर नावाची एक योजना आणली। आमच्या गोरगरीब शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, कामगाराचं, रिक्षा चालवणाऱ्याचं, इथं भाजीपाल्याची बंडी लावणाऱ्याचं पोरग मिलिटरीत जासाठी तयारी करते आणि त्या ग्राउंडवर अथक परिश्रम करते, रात्रंदिवस अभ्यास करते आणि 17 वर्षाच्या बॉन्डवर इंडियन आर्मी मध्ये ते पोट सिलेक्ट करते। ह्या चोट्यानं अग्निवीर नावाची एक भरती आणली आणि 17 वर्षाची ठीक आहे जे बॉन्डची सर्व्हिस राहत होती इंडियन आर्मीची ते बंद केली। तुम्ही हे लक्षात घ्या, उद्या तुमच्या मुलाचा भवितव्याचा प्रश्न आहे। आणि त्या भरतीत का म्हणते या बापूसाहेब 4 वर्षाची नोकरी राहील, पोट्ट 19व्या वर्षी लागन आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल। हा अरे या देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते या। आणि याचा पेन 2.25 लाखाचा आहे त्याचा वाला, त्याचा कोट एवढा अहंकार आहे का बंद्या कोटवर मोदी मोदी नाव लिहिलं होतं। हा म्हणजे आपल्या पोरायले आता पहा, तुमचा जर पोरगा अग्निवीर मध्ये लागला तर त्या पोराले तिरंग्यात शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून आणणार नाही। तो शहीद झाला तर त्याला तुमच्या गावात मानवंदना देण्यात येत होती, ते देण्यात येणार नाही। त्याला पेन्शन भेटत होतं, 2च लोकांना पेन्शन चालू आहे, आमदार खासदारांना हे मिलिटरीत लागणारे पोरं, हे पेन्शन सुद्धा यायनं त्या पोराची बंद केली। आणि आता तुम्ही समोर विचार करा, हे पोट्ट 19व्या वर्षी लागन आणि 24व्या वर्षी रिटायर्ड होईन लग्नाच्या वयात। त्याचा बाप नीन पोरगी पाहिले पोरीच्या घरी, आणि पोरीच्या घरी बाप पोराले पोरीच्या बापाले म्हणान का ओळखी करून देईन, का सांगन दिस इज माय सन, ही इज अ एक्स सर्व्हिसमॅन। अबे पोरीचा बाप उभा ठेवून का त्याच्या ढुंगणार लात मारण पोट्याच्या। आता मला काही लोक व्हिडिओ घेतल्यावर शिवा देते, काही अंधभक्त बयाड आहे साले। अरे मी तुमच्यासाठी बोलून राहिलो, हे बेरोजगार पोट्यासाठी बोलून राहिलो, अरे तुमची बाजू बोलून राहिलो। मला फोनवर काही काही शिवा देते, त्याला माहीतच नाही बंदे फोन रेकॉर्ड होते माय। आता तो जो शिवा देते का नाही, त्याच्यापेक्षा माझी डिक्शनरी मोठी आहे शिवाची। शेवटी गावरानी माल आहे, गावरानी आहे, कॉकरेल आहे, बॉयलर आहे। आणि देशाचा पंतप्रधान बिन शिकलेला निवडून दिल्यावर असंच होणार आहे, त्याचा सोबती तडीपार। हा त्याच्यावर केस आहे, सहाराबुद्दीन केस, ठीक आहे, इशरत जहालची केस आहे। आणि त्याच्यात ह्या सांगते, टीव्हीवर येऊन सांगते, बरं सभेत सांगते, मैं फकीर हूं झोला लेके चल दियो, भारताले कर फकीर। हा गुजरातचे लोक उद्योगपती नाही बनू शकत, व्यापारी बनू शकते। आणि म्हणून हे एक एक म्हणते काँग्रेसनं का केलं म्हणते 70 वर्षात। अबे साल्यो, तुम्ही जे इकून राहिलं ना ते त्यानंच बनवलं होय। अरे तुम्ही जे इकून राहिले ते काँग्रेसनं बनवलं होय। हा ह्या झेंडा घेऊन जाते का नाही त्या इस्रोत, मंगळयान, चंद्रयान, हे इतकं बदमाश सरकार आहे। आता हे तर सोडा, जागोजागी तुमच्याकडून पैसे वगैरे चालू केले। आता अजून एक बदमाशपणा येणार आहे, तुमच्या घरी इलेक्ट्रिक मीटर येणार आहे। जसं रिचार्ज मारता ना मोबाईलचं, का रिचार्ज संपलं का फोन बंद, हा तसंच आता ठीक आहे रिचार्ज वाला मीटर येणार आहे। रिचार्ज मारा तर लाईन चालू, रिचार्ज बंद तर लाईन बंद। घ्या शेकून, हा चांगली गरम फडक्यानं शेकवते तुमची। हा अरे त्या शेतकरी आता आंदोलन चाल, या निवडणुकीच्या अगोदर पंजाबच्या शेतकऱ्याचं आंदोलन होतं, कायच्यासाठी हमी भाव मार फोकणाऱ्या तानू सांगितले ना का 2022 शेतकऱ्याचा हमी भाव अडीच पटीनं वाढू, घंट्या वाढवला। हा अरे माया कास्तकार बापाची तूर 12,000वर गेली होती, 12,000वर
12,000वर जेव्हा तूर गेली का नाही, तर ह्या बापून इजिप्तवरून तुरीची दाय बोलावली. एवढी बोलावली याला काही मापदंड आहेच ना, हिशोब नावाची गोष्ट नाही. शिकलं नाही ना. आणि बरं स्वतः म्हणते मी शिकलो नाही, आणि याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते का आमचा पंतप्रधान हा MA पॉलिटिक्स आहे. बरं विषय कोणता माहित आहे का? विषय आहे एंटायर पॉलिटिक्स. अशी डिग्रीच नाही भारतात. बरं डिग्री 68 का 78ची डिग्री आहे बापूची, आणि त्या डिग्रीवर जो फंड आहे ना, तो फंड 1993 जन्माला आला. त्याच्यात बी युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. अबे साल्यो कॉप्या करा, पण दिसू तर नका कोणाले. एवढे तुम्ही म्हणजे एवढे लोक बयाड आहे का? तो फंड 93 आला आणि डिग्री 78 का 68ची आहे. सांगा इतके खतरनाक आहे. जी ह्या म्हणते कास्तकाराचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते, आणि उद्योगपत्याच्या नड्यात भरत जाते त्या मुक्याच्या, अण्याच्या, अडाणीच्या. देशाची GDP कोरोनात गड्ड्यात गेली आणि हे उद्योगपती वर चालले होते. म्हणजे कोणाचं सरकार व्हायची? ते बरं झालं का भारताचं सुप्रीम कोर्ट त्या SBIच्या उरावर बसलं इलेक्ट्रल बॉन्डच्या वेळेस. नाही तर का सांगितलं, तिले तुतारीचा ढोशा दिला SBIले. बोमाल म्हणे 3 महिने देता येत नाही. अरे डाटा देता येत नाही म्हणे ना. मग इलेक्शन, मग सुप्रीम कोर्ट छाताडावर बसल्यावर कसा दिला 2 दिवसात? अशी बटन दाबल्याबरोबर डाटा येते आता कचकन प्रिंट आउट. आणि हे का म्हणे 3 महिने लागते म्हणे डाटा द्यायला. मग कसा दिला झक मारून 2 दिवसात डाटा? आता कुठून आला म्हणा मग डाटा? म्हणून हे 50 खुके म्हणजे बोमलते ना, हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आणले. एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाक ईडीची धाड त्याच्या उरावर. मग आता काय करायचं? किती पाहिजे सांगा ना. येऊ द्या. इतकं बदमाश सरकार आहे हे. काय हे ब्लॅकमेल करू आमदार खासदार तर पळवलेच विरोधकाचे, यायना पैसा बी लुटलाय आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रल बॉन्ड. त्याच्यावर एक व्हिडिओ घेतला आहे मी, आणि मी सर्व व्हिडिओ बाय प्रूफ घेतो. आपण आकडे गिकडे काही फेकत नाही, म्हणून ते आपल्या उरावर केस बीस काही टाकत नाही. आणि टाकत नाही तुम्हाला सांगितलंच कारण काऊन आहे. म्हणून हे लक्षात ठेवा का जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल गरम फडक्यानं, तर त्याला मतदान करजा. अरे आमच्या देशाचा पंतप्रधान त्या इथं मणिपूर मध्ये 3 महिने 4 महिने झालं मणिपूर पेटून आहे, दंगे होऊन राहिले. हे त्याच्यावर नाही बोलून राहिलं. हे तिथं का नाही युक्रेन रशियाचं भांडण आहे त्याच्यावर वक्तव्य. तिथं पॅलेस्टाईन इस्रायलचं युद्ध चालू आहे त्याच्यावर स्टेटमेंट देते. अबे इथं घराले भोगदार बोललाय आपल्या, ते बुजवणं पहिले. आपल्या घराचे भोगदार नाही बुजवा, दुसऱ्याचं लिपायला चाललो. अरे पहिले स्वतःच्या घरी पाय. आणि त्याच्यानंतर तर सोडाच. त्याच्यानंतर त्यानं हद केली. तिथं 2 महिने इंटरनेट बंद होतं. एका बाईची ठीक आहे नग्न दिंड काढली. इंटरनेट बंद होतं म्हणून तो व्हिडिओ व्हायरल नाही झाला. जसं इंटरनेट चालू झालं मणिपूरमध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला. अरे हे लक्षात ठेवा, जब शहर में आग लगती है तो अपना घर उस आग में कब खाक हो जाएगा पता नहीं चलेगा. हे लक्षात ठेवा. मणिपूर मधील लागलेली आग महाराष्ट्रात आली म्हणलं. 8 दंगे झाले मागच्या 2 वर्षात. 8 दंगे, आणि याच्यात सर्वसामान्य OBC SC ST चे पोट्टे होते. म्हणून ह्या पोराईनं जागृत व्हा आपल्या. हे आपलं सरकार नाही आहे. आणि त्या मणिपूर जर तुम्हाला असं वाटत असन का आपल्या आया बहिणीची नग्न भिन्न निघणारा भारत भविष्यात पाहिजे असन तर त्याला मतदान करा. बरं यानं का नाही सोडलं? एज्युकेशनवर 18% GST आहे, शिक्षणावर. इकडं रामाच्या मंदिराचं आम्हाला राम लल्ला दाखवले. 22 तारखेला मंदिराचं उद्घाटन. हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा करायची आहे, पूजा करायची आहे, नवरा बायकोन करावं लागते. ह्या संट्या एकटाच चालला समोर. अरे कोणती पूजा करायची आहे, नवरा बायको पाहिजे. त्याले यजमान म्हणते. यजमान भागवत सप्ताह करत असेल तर यजमान बसवतो ना नवरा बायको. अशी बायको टाकून नाही दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, कॅम्ब्रिज वरून लॉची डिग्री करून आल्यावर ते इंग्रज म्हणे त्याले हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा, शाही जीवन जगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे का तुमची लाचारी नाही पत्करणार. माझा समाज 5000 वर्षापासून खितपत पडलाय, त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही
तोपर्यंत मी चूप बसणार नाही, तुमची लाचारी स्वीकारणार नाही. मग प्रपंच चालवायचा होता, बायको लेकर पोसाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली, सिडनीहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. याच्यासारखी बायको अर्ध्यावर नाही टाकली. व्यक्त केली तर धुऱ्यावर द्यायचं, नाही तर करायचीच नाही.